नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. सकाळचे 10 वाजलेत मित्रांनो. आम्ही मस्तपैकी इथं पुढं पेट्रोल पंप आहे इंडियन ऑइलचा, तिथं जाऊन आंघोळ वगैरे करून आलोय. गाडीचं काम आपल्याला चालू झालं. पिस्टन वगैरे सगळे काढलेत आता, कारण की रिंगा टाकायत तिच्यात. वगैरे आवडतोय आतमध्ये. कुंदन शेट वगैरे माझं आवरून झालं. चहा वगैरे पण पिऊन आलोय येता येतात. आता नाश्ता करायला थोड्या वेळात जाऊयात. एकदा नितीन मिस्त्री आले, सगळे जे ते आपल्याला कामं करायला लागले की आपण नाश्त्याला वगैरे जाऊन येऊ. आज संध्याकाळी 100% होणार, कारण की पूर्ण काम करता करता इथं संध्याकाळ होईलच. बघूयात तरी किती वेळ लागतो, काय होतं. पण आमचा अंदाज आहे संध्याकाळ होणार सगळं काम करता करता. बसलोय आता. रात्री माग त्या साईडला, तिथं मागच्या साईडला त्यांचं ऑफिस आहे नितीन शेठचं, तिथंच झोपलो होतो. त्यामुळं झोप वगैरे एकदम व्यवस्थित झाली. आंघोळ झाली सगळ्यात मेन, ते महत्त्वाचं. तर बघूयात आता किती वेळ लागतो, काय होतं. 30 ते 32 हजारापर्यंत खर्च होणार आहे सगळा टोटल. आणि पप्पूच्या गाडीसाठी वरती कॅरियर नाही ना, कॅरियर पण सांगितलं बनवायला. ते एक 9-10 हजारापर्यंत कॅरियर होईल. म्हणजे टोटल एक 40-1 हजारपर्यंत सगळं खर्च जाणार आहे. पण सगळा प्रॉब्लेमच सॉल्व. कॅरियर नसल्यामुळं सामान ठेवायचं, रशी ताडपत्री जर ठेवायचं झालं तर खूप प्रॉब्लेम येतो. त्यामुळं कॅरियर पण बनवायला सांगायचं आता. तर बघूयात आता किती वेळ लागतो मित्रांनो. ऊन एवढं आहे मित्रांनो. बघा हे जनावर कसं पाण्यात येऊन बसले. कुत्री येते, पिल्लं झालेत. पाणी वाहतंय तिथून खाली, हे बघा. त्याच्यामुळे निवांत येऊन पाण्यात बसले आता. फार म्हणजे फार भयानक गरमी, त्याच्यामुळे बसले निवांत. गॅरेजवरच आहे अजून काम चालूच आहे. नितीन मिस्त्री करत आहे. पिस्टन काढलेले सगळे आमचे गेलेत कोल्हापूरला. ते येतील आता पिस्टन वगैरे घेऊन. त्याच्यानंतरच आमचं काम चालू. पुढं चाललो आम्ही दुकानात आता रिंग घेण्यासाठी. समोरच्या साईडला बिल्डिंग आहे, तिथं स्पेअर पार्टचे दुकान आहे, तिथं चाललोय. किती वाजतात काय माहिती, पण आज व्हायलाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीत काम. सात, 8, 9, 10 वाजून दे, पण गाडी व्हायला पाहिजे. कमीत कमी उद्या तरी गाडी खाली व्हायला पाहिजे. सगळं तोडून टाकलंय हा इथलं जंगल. जाऊयात मित्रांनो, मटेरियल घ्यायचं. एक रिंग आणायची, ती रिंग आणण्यासाठी चाललोय. नमस्कार, सुप्रभात मित्रांनो. आज दुसरा दिवस आहे. 9:45 वाजलेत. उठलोय आम्ही मस्तपैकी, फ्रेश वगैरे झालं. आज नितीन शेटच्या इथंच नळाला पाणी आलंय बघा. मागं कुंदन शेट तोंड हातपाय धुवते, तिथंच आज आम्ही तोंड हातपाय धुतले. काल ढाब्यावर गेलतो आणि नितीन शेटच्या इथंच झोपलो होतो. आता कारण की रात्री मटेरियल सगळं कोल्हापूरहून यायला उशीर झाला, त्यामुळं काय रात्री काम करता नाही आलं. आज 100% आपलं सगळं काम पूर्ण होईल, पण जरा उशीर लागेल. कारण की गाडी चालू सगळं काम झाल्यानंतर नितीन शेठ म्हटलं कमीत कमी 5 ते 7 तास गाडी चालूच ठेवायला लागणार आहे. त्याच्यानंतरच ते रिंगा वगैरे सेट होतात म्हटलं. आता बघूयात किती वेळ लागतो वगैरे. उठलो तर आहे, सगळेजण फ्रेश वगैरे झालो. आता नाश्ता वगैरे करून येऊयात पहिले जाऊन. माझं पप्पूचं आवरलंय सगळं, कुंदन शेट आवरत आहे. बघू आता काय होत. एक गोळी काढायची आहे मला. गोळ्या 2 दिवस झाले. जरा गाडी अशीच आहे इथं उभी. आम्ही वरती जाऊन झोपतो, बॅग वगैरे सगळ्या गाडीत आहे.
त्यामुळं गोळ्या घ्यायच्या नाही आता. पहिले आता गोळी घेतो. तर बघूयात आता नितीन शेट वगैरे आले नाही. नितीन शेटच स्वतः फिट करणार आहे ते सगळं. तर ते आल्यावर काम चालू होतं. तोपर्यंत आपण नाश्ता वगैरे करून येऊयात मित्रांनो. बघा इथं गाडीचं काम चाललंय आणि लोक बघा इथं सगळं गॅरेज घेऊन आलेत बघा पोहायला. काम करणाऱ्याला पण काम करून देणार आणि विहिरीत पोहायला आलेत. चला मारा कोणीतरी पुरस्कार घ्या. अरे एकदा हे करा सगळं जाते पाणी. जा पप्पू जा की गाड्या. झाली सुरुवात. चला मी पण जातो आता. संध्याकाळचे 4 वाजलेत मित्रांनो. आलो होता स्विमिंग वगैरे करून एवढ्यात आलो. ते बघा गॅंग सगळे इथंच आहेत. अजून कामगार नाही आले. ते जेवायला गेले सगळे. आणि पोहायला जायच्या अगोदरच आम्ही मामा पण आलेत आपली गाडी आडूसच. त्यांना मटण वगैरे तांदूळ वगैरे सगळं बाजार आणून दिलता. त्यांना म्हटलं होतं बनवून ठेवा. आणि आम्ही पोहून आलो होता. भूक लागली होती भयानक. आम्हाला वाटतं की स्वयंपाक वगैरे सगळा तयार असेल. पण तिथं गेलो तो मामाने काय बनवलंच नाही. मामाला वाटतं ते रात्री बनवायचं म्हणून ते निवांत झोपले होते. आता बसलो येऊन. त्यांना सांगितलं पटकन बना कारण की पोहल्यानंतर भयानक भूक लागते. आणि अजून तरी त्यांनी काय नाही बनवलं. कमीत कमी तर अर्धा तास तरी लागेल आता बनवायला. पुन्हा शेट आहे तिथं गाडीचं काम चालू आहे. होईल आता थोडा. नितीन शेटची पोरगी येईल. जाऊया थोडं जेवण करूया. वाकड्यात जाऊयात आता. मामा आवाज देतीलच जेवण झालं की. जेवण करूयात पहिलं कारण की भयानक भूक लागली. 4:45 वाजले मित्रांनो. आत्ता जेवण बसलोय. मटण भात वगैरे केला. उशीर झाला जेवायला. मामाला ऐकणं जरा फरक झाला त्याच्यामुळं उशीर झाले. काय असतो बाळा काय झालं असायला. जरा त्यांचा कानाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे हे होतं प्रॉब्लेम. पण झालं व्यवस्थित. तर या जेवायला सगळ्यांनी कुठं निपाणी जेवण करूयात मित्रांनो. पडायला लागलंय मित्रांनो. वातावरण झालंय बघा जरा पावसाचं. जरा टिपकत आहे बघा. गाडी ओपन होती मामाची. जरा प्लॅस्टिक टाकत आहे आता. टाकायलाच लागणार. काय इथलं सांगता नाही. अचानकच पाऊस वाढतो काय खरं नसतं पावसाचं. पुन्हा शेट येते सगळेच चढले. जर वाढला तर लफडं होईल कारण की एकटेच आहेत मामा. एकट्याच बिचारांचं लय हाल होते. तसेच लय चप्पळ आहेत. ऐकत नाही आम्हाला पण कामाला. पण हाय वेळ सगळेजण तर त्यांना बांधून देते. पुन्हा शेट येते सगळेच वरती चढते. जरा आता कधी पण पडायला लागला. त्या दिवशी पण आम्ही गेंडाळ्यातून निघालो होतो. तिथं पण पाऊस लागला आम्हाला. आम्ही ताडपत्री वगैरे सगळी टाकली. त्याच्यानंतर पाऊस बंद झाला. या साईडनी पॅक आहे. आपल्या पॅकच आहे कायम. त्यामुळं काय अडचण नाही. थोडा पडेल जास्त काय पडणार नाही. पण तरी सुद्धा ते मटेरियल भिजलं तर लफडं नको परत. खाली हाऊसिंग आहे. वरती बॉक्स आहे. बॉक्स भिजायचे जरा चान्स येते.
त्याच्यामुळे टाकून घेऊयात पहिले टाकून. मित्रांनो, रात्रीचे 11 वाजलेत. आज पण आमचा मुक्काम इथंच आहे निपाणीत. झोपायची तयारी चालली. कुंदन शेठ मच्छर पाळायचे कार्यक्रम करत आहेत. बिछाना वगैरे टाकून रेडी. आता उद्या निघणार आहे आम्ही. आता आमच्या बरोबर जरा कांड झाले. 2 पोहायला गेलतो. अर्धा तासात तर आम्ही परत आलो, कारण की आमचे 2 माणसं बुडता वाचले आज. नाही तर काय खरं नव्हतं. त्याच्यानंतर इथं आलो, अजून एक काम वाटलं. त्याच्यामुळं आज काय जाणं पॉसिबल नाही. हा, कोण बुडताना वाचलं सांगणार. हे दोघं नाही, हे दोघं आहेत व्यवस्थित. नितीन शेठच्या कॅरेटचे 2 पोर आज बुडता वाचते. त्यामुळं आम्ही लगेच कल्टी मारली तिथून. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.